म्हणजे गाडगिळांनी त्याच्यामध्ये सांगत असताना मुळात हेच तत्व सांगितलं होतं की जर एखादा प्रकल्प एखाद्या गावामध्ये येणार असेल तर त्या गावाला ठरवू द्या, गावाला जमू द्या, गावाच्या पुढ्यात त्याचे बरे वाईट जे काही गोष्टी असतील त्या लोकांच्या पुढ्यात येऊ द्या, लोकांना त्याच्यावरती मतदान घेऊ द्या आणि लोकांना ठरवू द्या की हा प्रोजेक्ट हवा की नको. वनातून येणारं जे काही उत्पादन आहे गावात त्याची मालकी कोणाची? त्याची मालकी वन खात्याची नाही, त्याची मालकी गावाची. ते त्याची रॉयल्टी घेण्याचा अधिकार कोणाला? गावाला. ही मानसिकता का बदलते आहे? एक तर लोकांच्या हातातले अधिकार वन खात्याकडे जात आहेत, दुसरा हे होत आहे की त्याचे हुकूम जे येत आहेत ते सेंटर कडून म्हणजे दिल्लीत बसलेल्या लोकांकडून आणि मुंबईत बसलेल्या लोकांकडून येत आहेत आणि लोकांच्या हातातले अधिकार नाहीसे होत आहेत. की माधव गाडगीळ अहवालाच्या प्रती ह्या प्रत्येकाने वाचल्या पाहिजे. जे विरोध करतायत त्यांनी त्या वाचलेल्या नाहीत, पण जे समर्थनात आहेत त्यांनी त्या फारशा वाचलेल्या आहेत असंही मला वाटत नाही. नमस्कार, मी भगवान शेलटे सिंधुदुर्ग लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. काही दिवसांपूर्वी कोकणात आलेला विध्वंसक असा महापूर, त्याच्यात काही दिवसानंतर कळणे येथील घडलेली घटना, त्याच्यानंतर गाळेल येथे खचलेला डोंगर आणि त्या डोंगरात गाडला गेलेला तरुण आणि आत्ताच आलेला IPCCचा अहवाल, या सर्वांची जेव्हा चर्चा होती तेव्हा प्रामुख्याने चर्चा होती ती माधव गाडगीळ अहवालाची. माधव गाडगीळ अहवाल समजा कोकणात लागू झाला असता तर अशा घटना घडल्या नसतात असं काहींचं मत आहे आणि ते खरंच आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉक्टर रुपेश पाटकर सर. सर, या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत करतोय. नमस्कार सर. आता ज्या महापुराला त्याच्यानंतर कळणेसारखी घटना घडली, ह्या घटना जेव्हा घडतात त्या प्रामुख्याने चर्चा होते ती माधव गाडगीळ अहवालाची. काही लोकांनी वैयक्तिकरित्या माधव गाडगीळांवरती टीका केली आहे. म्हणजे कुठेतरी एसीत राहून, शहरात राहून इथे हे अहवाल बनवतात आणि आमचं जगणं मुश्किल करतात. पहिल्यांदा मला प्रश्न विचारायचा की माधव गाडगीळ नेमके कोण होते, त्यांच्याबद्दल काय सांगाल? गाडगिळांच्या विषयी बोलण्याआधी मी एका शब्दाचं करेक्शन करेन की तू मला म्हणताना पर्यावरणवादी कार्यकर्ता असं म्हणालास. मी ट्रेनिंगने सायकॅट्रिस्ट आहे. पर्यावरणवादी असं कोणी वेगळं नसतं. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काही लोक ट्रेनिंग घेतलेले असू शकतात, इकॉलॉजी रिलेटेड ट्रेनिंग घेतलेले असू शकतात, पण आपल्यापैकी प्रत्येक जण हा पर्यावरणाशी निगडीत असतो, कारण आपलं अस्तित्वच पर्यावरणाशी निगडीत आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी ह्या विषयाशी जो संबंधित आहे तो ह्या देशाचा नागरिक, ह्या वसुंधरेवरचा एक जीव ह्या नात्याने मी याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे वेगळं मला बिरुदावली मिरवण्याची मला वाटतं गरज नाही की पर्यावरणवादी किंवा पर्यावरण प्रेमी असं म्हणण्याची गरज नाही. आता मी तुझ्या प्रश्नाकडे येतो की डॉक्टर गाडगिळांच्या अहवालाकडे येतो आणि त्याच्यापैकी पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की जर डॉक्टर गाडगिळांचा अहवाल मान्य झाला असता किंवा लागू झाला असता तर कळण्याची घटना घडली नसती आणि त्याच्यानंतर हे जे काही डिझास्टर झालं हे डिझास्टर झालं नसतं. हे मी स्पष्ट मत तुझ्या पुढ्यात मांडतो. दुसरा मुद्दा मी तुझा जो प्रश्न होता की डॉक्टर गाडगीळ यांच्या संदर्भातला, डॉक्टर गाडगीळ हे खरं म्हटलं तर ते व्यक्ती म्हणूनही खूप श्रेष्ठ आहेत, पण त्यांना एक कौटुंबिक इतिहास आहे. धनंजय गाडगीळ म्हणून एक अर्थतज्ञ होते नेहरूंच्या काळातले आणि त्या धनंजय गाडगीळ असे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. त्यांचे चिरंजीव माधव गाडगीळ आणि माधव गाडगिळांनी स्वतः विज्ञान विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये घेतल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून, जागतिक कीर्तीची जी मोजकी विद्यापीठ आहे त्याच्यापैकी हार्वर्ड विद्यापीठ हे जे आहे तिथून PhD करून डॉक्टर गाडगीळ परत आले. त्यामुळे हा कोणी एरागेरा माणूस आहे असं नाही, हा हार्वर्ड विद्यापीठात PhD केलेला माणूस आहे. एका बाजूला या माणसाने अकॅडमिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या माणसाने अगदी स्थानिक पातळीवरती जाऊन सुद्धा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे हा माणूस विद्वानही जसा आहे, अभ्यासू जसा आहे, जसं त्याने लायब्ररीत बसूनही अभ्यास केलेला आहे, तसाच त्या माणसाने अगदी जिथं म्हणजे इकॉलॉजी म्हटल्यानंतर किंवा पर्यावरण म्हटल्यानंतर जंगल, जमीन, नद्या ह्या सगळ्या गोष्टी येतात, तर त्या ठिकाणी जाऊन अभ्यास केलेला हा माणूस आहे. बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ते बराच काळ तिथे शिकवायला होते आणि तिथे रिसर्चर म्हणूनही होते ते. आणि त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी हा पश्चिम घाट स्वतः
पायाखाली घातलेला आहे. म्हणजे असं नाही आहे. आणि हे जे कोणी सांगत असतील तर ते खोटं बोलतात, एवढंच मी म्हणेन. म्हणजे मी त्याच्या आणखी आत शिरत नाहीये, कारण मी गाडगिळांना स्वतः बघितलेलं आहे हे डोंगर चढताना, डोंगर चढून हे सगळं प्रत्यक्ष अनुभवताना. म्हणजे ज्यावेळी गाडगीळ समितीचा अहवाल बनत होता त्यावेळी गाडगीळ काही दिवस माझ्याकडे राहायला पण होते. आणि त्या अनुषंगाने एक माझ्यावरती किंवा एक गमतीशीर आरोप झाला होता. आणि तो आरोप असा झाला होता की गाडगीळ समितीचा अहवाल हा बांद्यातील एका पर्यावरणवादी माणसाच्या घरात बसून लिहिला गेला, जणू काही मी तो डिक्टेट केला आणि गाडगिळांनी तो लिहिला, अशा आशयाचं एक स्टेटमेंट आलं होतं. ते हास्यास्पद होतं. मला ते कौतुकाचं वाटलं याच्यासाठी की गाडगिळांसारखा विद्वान माणूस मी सांगितलेल्या विषयावरती लिहितो म्हणून, पण हे खरं नव्हतं. तर त्यावेळी ज्यावेळी ते तिथं राहत होते त्यावेळी ते प्रत्येक गावामध्ये जात होते, प्रत्येक गावातल्या लोकांशी बोलत होते. हे फार क्वचित लोक करतात. म्हणजे जेव्हा एखादा अहवाल, म्हणजे EIA सुद्धा बनवला जातो, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, वेगवेगळे इथले प्रकल्प जेव्हा बनवले जातात तेव्हा लोक प्रत्यक्षात, EIA बनवणारी लोक प्रत्यक्षात फील्डमध्ये कधी जात नाही. पण डॉक्टर गाडगिळांना मी फील्डमध्ये जाताना बघितलं, लोकांशी बोलताना बघितलं. तिथं जाऊन, म्हणजे जिथं डोंगर चढू नका म्हणून सांगितलं असं असताना सुद्धा त्या डोंगरावरती चढून काय आहे तिथं दिसतं हे बघण्यापर्यंत त्यांची तयारी होती. त्यामुळे हा AC मध्ये बसून लिहिला असं जर सांगत असतील तर ते दादांत खोटं बोलणारे लोक आहे. आपण हाही एक विचार केला पाहिजे की विज्ञान हा एक वेगळा विषय आहे, समाजशास्त्र हा एक वेगळा विषय आहे, आणि राजकारण ज्याला म्हणतात तो आजचा बिझनेस आहे. त्यामुळे मला बिझनेसच्या लोकांशी बोलायचं नाहीये, जे बिझनेस करू इच्छितात आणि बिझनेसच्या याच्यातून बोलतात त्यांच्याशी नाही बोलायचं आहे. मला नैसर्गिक शास्त्र या ह्याच्यातून आणि समाजशास्त्र या ह्याच्यातून मला तुझ्याशी चर्चा करायला आवडेल. नक्कीच सर. आता जी कळणे मायनिंगचा जो दुर्घटना घडली त्याच्यानंतर या अहवालाची प्रामुख्याने चर्चा झाली. आणि कळणेच्या आंदोलनात तुम्ही स्वतः होता, तुमची आई होती. समजा माधव गाडगीळ अहवाल लागू झाला असता तर मग म्हटल्याप्रमाणे ती कळणेची घटना घडली नसती असं म्हणतात. काय सांगाल याबद्दल? गाडगिळांचा अहवाल जर लागू झाला असता तर कळणेमध्ये खाण झालीच नसते. याचं कारण एक सांगतो. आधी मुळात आपण समजून घेऊया की गाडगीळ अहवाल काय होता. गाडगीळ अहवाल हे काही डिक्टेशन नव्हतं. म्हणजे हे काही एक ठराविक नियम तयार केलेले आणि हे नियम तुम्ही पाळाच असं सांगणारी एक हुकुमशाही पद्धतीचा तो अहवाल नव्हता. गाडगीळ अहवालाचं सूत्र हे होतं की जनतेत म्हणजे गाव पातळीवरती जे काही घडणार आहे ते ठरवण्याचे अधिकार गावाच्या हातात असावेत. ते दिल्लीत किंवा मुंबईत बसून लोकांनी ठरवू नयेत. दिल्लीत बसणाऱ्या वनमंत्रालयाने किंवा मुंबईत बसणाऱ्या वनमंत्र्यांनी ते ठरवू नयेत. गाव समाजाने ते ठरवावेत. हा त्याचा मूलभूत सूत्र त्याचं होतं. आणि त्यामुळे हा अहवाल लोकशाहीला पूरक होता. म्हणजे गाडगिळांनी त्याच्यामध्ये सांगत असताना मुळात हेच तत्व सांगितलं होतं की जर एखादा प्रकल्प एखाद्या गावामध्ये येणार असेल तर त्या गावाला ठरवू द्या, गावाला जमू द्या, गावाच्या पुढ्यात त्याचे बरे वाईट जे काही गोष्टी असतील त्या लोकांच्या पुढ्यात येऊ द्या, लोकांना त्याच्यावरती मतदान घेऊ द्या आणि लोकांना ठरवू द्या की हा प्रोजेक्ट हवा की नको. आणि मी ज्या अधिकाराने म्हणालो की कळण्याची खाण झाली नसती, कारण त्या कळण्याच्या खाणीच्या जेव्हा ते आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये माझी आई सक्रिय नेतृत्वामध्ये होती आणि मी तिथं सातत्याने जात होतो. आणि तिथल्या एका म्हणजे अख्ख्या कळणे गावाचा त्या खाणीला विरोध होता. आणि एवढा विरोध होता आणि तो विरोध त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकून तो व्यक्त केला होता. आणि एवढंच नव्हे तर आजूबाजूच्या गावातून, म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षक होते, ज्याच्यामध्ये प्रोफेसर होते, ज्याच्यामध्ये डॉक्टर होते, ज्याच्यामध्ये व्यापारी सुद्धा होते की ज्यांनी त्या आंदोलनाला मदत केली होती. त्यामुळे त्या आंदोलनाची एक जी भूमिका जी होती ती जर मान्य केली असती, म्हणजे जनतेची भूमिका मान्य केली असती, कारण गाडगीळ समिती काय सांगत होती की जनतेला काय म्हणायचं आहे ते तुम्ही मान्य करा, आणि जनतेची भूमिका त्यावेळी मान्य केली असती तर कळण्याची खाण झाली नसती. आणि कळण्याची खाण जर झाली नसती तर नंतर ते फुटण्याचा जो काही प्रकार घडला तो झाला नसता. त्याच्याबरोबर तू आणखी काही गोष्टींचा उल्लेख केलास की डोंगर कोसळण्याच्या घटनांचा उल्लेख केलास. हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली आहे त्यामुळे जमीन जी विस्कळीत झालेली आहे, म्हणजे झाडाची मुळं जमीन गच्च धरून ठेवतात. आणि आपण जेव्हा त्याला हादरे देतो, वेगवेगळ्या प्रकारे हादरे देतो, कदाचित डायनामाइट लावून हादरे देतो किंवा तिथं झाडं तोडून हादरे देतो, आणि ह्या सगळ्या हादरे देण्यामुळे जमीन हलते. आणि ज्यावेळी पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात जसा यावर्षी पडला तसा त्यावेळी असे कोसळण्याच्या शक्यता तर वाढतातच आहेत. आणि त्यामुळे इथं महत्वाचा मुद्दा असा होता की गाडगिळांनी जी भूमिका मांडली होती की ह्याच्यावरती जनतेला विचार करू द्या,
जनतेच्या हातात हे देऊया. आणखी एक माझा मुद्दा पुढ्यात मांडतात, कारण ह्याचा बागुलबुवा केला गेला आणि हा बागुलबुवा करण्यामागचा हे होतं की लोकांना असं भासवण्यात आलं की तुमचे अधिकार काढून घेतले जाणार आणि ते वन खात्याच्या हातात दिले जाणार. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे की जे भारताचं वन खातं जे आहे ते ब्रिटिश सरकारने बनवलेलं वन खातं आहे. आणि ब्रिटिश सरकारने वन खातं का बनवलं? ते इथल्या लोकांच्या फायद्यासाठी बनवलं नाही. ते त्यांनी याच्यासाठी बनवलं की त्यांना इथलं जंगल तोडून इंग्लंडच्या ज्या कारखाने होते ते चालवायचे होते, त्यांना त्यांची जहाजं बांधवायची होती, त्यांना इथं रेल्वे घालायची होती. रेल्वेसाठी जे रुळाच्या खाली ब्लॉक्स असतात, लाकडाचे ब्लॉक्स असतात, आता सिमेंटचे घालतात, पूर्वी लाकडाचे घालायचे. हे सगळं करण्यासाठी त्यांना जंगलं पाहिजे होती. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी जे कायदे बनवले ते जंगल संपवणारे कायदे होते. आणि जंगल संपवणारे कायदे कोणी संपवायचं? ते तर स्टेटने, राज्यकर्त्या वर्गाने ते संपवायचं. राज्यकर्ता वर्ग ब्रिटिशांच्या काळात कोण होता? ब्रिटिश व्यापारी होता, ईस्ट इंडिया कंपनी होती. आज राज्यकर्ता वर्ग कोणता आहे? आज राज्यकर्ता वर्ग तोच आहे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी नाहीये, ब्रिटिश नाहीये, पण इंडियन इंडस्ट्री जी आहे, उद्योग आहे, व्यवसाय आहे, तो आहे. पण प्रश्न परत इथं येतो की अधिकार कोणाचा? अधिकार ह्या धनदांडग्या ठराविक कारखानदारांचा, उद्योगपतींचा, की त्या गावामध्ये राहणाऱ्या सामान्य लोकांचा? हे जर आपण लक्षात घेतलं आणि तर मग आपला पुढचा प्रश्न सोपा होतो. आणि लोकांना जी भीती घातली गेली, म्हणजे जे वन खातं ब्रिटिशांच्या काळापासून काम करत होतं, ते वन खातं काय करत होतं की एखादा माणूस लाकूड फाट्यासाठी जात होता. म्हणजे आता गॅस आहेत, पूर्वी चुली होत्या. म्हणजे तुझ्याही लहानपणी, माझ्याही लहानपणी चुली होत्या. तेव्हा माणसं लाकडं गोळा करायला जंगलात जायची. आणि वन खात्याचा माणूस जो ब्रिटिशांचा होता आणि नंतर भारतीय राज्य यंत्रणेचा होता, तो माणूस त्यानं चोर ठरवायचा. म्हणजे इथं अख्खं जंगलच्या जंगल वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी कापलं जात होतं. पण सामान्य माणसं जेव्हा ते जंगल स्वतःच्या चुलीसाठी वापरायचा प्रयत्न करत होते तेव्हा मात्र तो त्रास देत होता. आणि ही गोष्ट लोकांच्या डोक्यात आज आहे. म्हणजे आजही तुला तुझ्या कंपाऊंड मधलं तू लावलेलं, तुझ्या बाबाने लावलेलं झाड तोडायचं असेल तर तुला वन खात्याकडे जाताना 100दा खेपा घालाव्या लागतात आणि तुला ते सहजासहजी तोडून मिळत नाही. आणि ही गोष्ट लोकांना माहिती असल्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की गाडगीळ समितीच्या अहवालामुळे कदाचित आपले हे अधिकार नाहीसे होतील का आणि हे वन खात्याच्या हातात अखत्यारीत जातील का? जे खोटं होतं. हे वन खात्याच्या अधिकारात जाऊ नये असं गाडगिळांचं म्हणणं होतं. गाडगिळांचं हे स्पष्ट म्हणणं होतं की वन खातं निर्माण झालं तेव्हापासून ह्या जंगलाला नाहीसं व्हायला सुरुवात झाली. गाडगीळ याचा संदर्भ देतात. आज आपण ऍक्च्युली नागपंचमी आहे, आपण इंटरव्ह्यू करतोय, नागपंचमी आहे. आपली सगळी जी परंपरा जी आहे ती निसर्ग पूजक परंपरा आहे. वड, पिंपळ ह्या सगळी जी झाडं आहेत, हे झाडांपासून तुला फळं नाही मिळत जी स्वतः तू खाऊ शकशील. पण वड पिंपळांना आपण पवित्र मानलं जातं. ज्या कालावधीमध्ये इतर फळं उपलब्ध नसतात त्यावेळी पशुपक्ष्यांसाठीची सोय वडपिंपळ करतात, देवराया करतात. त्यामुळे देवराया, वडपिंपळ, प्राण्यांची पूजा ही आपली संस्कृती होती. आणि हेच आपलं वन खातं होतं. हे वन खातं आपलं नाहीसं करून ब्रिटिशांनी जे वन खातं आणलं ते वन खातं आपल्याला त्रास देईल याची भीती लोकांना होती. आणि लोक जी गाडगीळ अहवालाच्या विरोधात जी प्रचार करत होती ती हेच लोकांना भ्रमित करत होती की तुम्हाला हे करू दिलं जाणार नाही कारण वन खातं येऊन तुम्हाला अडचण आणणार. पण इथं वन खात्याचा प्रश्न नव्हता. इथं वनोपज जे आहे, वनातून येणारं जे काही उत्पादन आहे गावात, त्याची मालकी कोणाची? त्याची मालकी वन खात्याची नाही, त्याची मालकी गावाची. त्यामुळे वनोपज हे गावाच्या मालकीचं. जे काही तिथं असेल ते त्याची रॉयल्टी घेण्याचा अधिकार कोणाला? गावाला. ते द्यायचं किंवा नाही याचा अधिकार कोणी घ्यायचा? गावाने अधिकार घ्यायचा. जैवविविधतेचं रजिस्टर बनवायचं, म्हणजे तो कायदा बनवण्यासाठी सुद्धा गाडगिळांचा खूप महत्वाचा रोल आहे. आणि ह्या जैवविविधता म्हणजे तुमच्या गावामध्ये काय काय आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या काय काय गोष्टी आहेत ह्याची सुद्धा नोंद ठेवली जावी. आणि त्या नोंद ठेवण्यासाठी सुद्धा काहीतरी एक फंडची तरतूद व्हावी. कारण त्या कमिटी जे काही काम करणार, वेळ देणार, त्याच्यासाठी तरतूद व्हावी हे सुद्धा गाडगीळ म्हणत होते. म्हणजे गाडगीळ लोकांना हाकलून लावत नव्हते. म्हणजे हा जो समज निर्माण केला जातो ना, उलट गाडगीळ असं म्हणत होते की जंगल आणि माणूस यांचा अन्योन्य संबंध आहे, तुम्ही त्यांना हाकलून देऊ शकत नाही. गाडगिळांनी इथे एकदा खूप छान प्रकारचे एक हे मांडला, अनुभव एक दिला होता. गाडगीळ जेव्हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये बेंगलोरला होते आणि इथली जी पेपर मिल, दांडेलीची पेपर मिल जी होती, त्यावेळी एक इश्यू तयार झाला होता की दांडेलीच्या पेपर मिल साठी जो बांबू वापरला जात होता तो दांडेलीच्या जंगलातला होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो त्या मिलला दिला गेला
त्या बुरुड काम करणाऱ्यांना मात्र बांबू तुम्हाला मिळणार नाही. आता हा सगळा बांबू त्या कंपनीचा असं झालं होतं. आणि त्याच्यात इश्यू का झाला म्हणजे गाडगिळ्यांना काय इन्व्हॉल्व्ह केलं गेलं त्याच्यामध्ये, एका रिसर्चसाठी केलं गेलं की बांबूच संपायला लागला. आणि जेव्हा गाडगिळ्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा त्यांच्या गोष्टी धक्कादायक गोष्टी लक्षात आल्या. एक गोष्ट अशी लक्षात आली की यंत्रावर आधारित त्या दांडेलीच्या पेपर मिलसाठी कापण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात बांबू कापला जात होता. आणि तो नुसताच कापला जात नव्हता तर त्याच्या मुळाशी असणारे काटेरी जे हे होतं ते पण सपाटाट केलं जात होतं. एरवी काय होतं, तुम्ही जेव्हा बांबू कापता आणि ते टोकदार गोष्टी राहतात तेव्हा इतर जे प्राणी, डुकरासारखे प्राणी किंवा इतर जे बांबू खाणारे प्राणी आहेत त्यांना एंट्री मिळत नाही, त्यामुळे बांबू पुन्हा वाढतो. आणि दुसरा त्यांना धक्कादायक बातमी ही जी मिळाली की ते पेपर मिलला दिला जाणारा बांबू हा 1.5 ते 2 रुपये टनाने दिला जात होता. बघा मी फिगर काय म्हणतोय ते, 1.5 ते 2 रुपये टनाने बांबू हा पेपर मिलला दिला जात होता. आणि बुरुड काम जे लोक करत होते, टोपल्या करत होते, रवळ्या करत होते, डहाळ्या करत होते, त्यांच्यासाठी बांबू तू कल्पना करणार नाही 1,500 रुपये टनाने दिला जात होता. 1,500 रुपये टन, 1000 पटीत हे दिलं जात होतं. आता मला सांग, उद्या तिथली पेपर मिल संपली असती किंवा त्यांनी त्या मॅनेजरशी बोलले ते, तुम्ही असं जर बांबू संपवलात तर तुमची पेपर मिल पुढे चालणार नाही, तिचं लाईफ संपणार. तेव्हा त्या मॅनेजरने त्यांना दिलेले उत्तर पण लक्षात घेण्यासारखं आहे. पेपर बनवणं म्हणजे कागद तयार करणं हा आमचा धंदा नाही, पैसे मिळवणं हा आमचा धंदा आहे. त्यामुळे इथली पेपर मिल जर बंद झाली तर आम्ही दुसऱ्या कशात तरी इन्व्हेस्टमेंट करू आणि तिथे धंदा सुरू करू. पण जे बुरुड काम करणारे लोक होते, जे तिथंच राहणारे लोक होते, ते असं जाऊ शकत नव्हते, त्यांना तिथंच राहायला पाहिजे. एका लेखामध्ये गाडगिळांनी लोकांची, वेगवेगळ्या लोकांची, म्हणजे आपण लोकांनी असं केलं असं म्हणतो, पण सगळेच लोक तसं करत नाहीत. तर त्याच्यामधल्या त्यांनी 3 कॅटेगरी केल्या. एक आहे इकॉलॉजी पीपल. इकॉलॉजी पीपल म्हणजे असे लोक जे पर्यावरणावरती जगतात, पर्यावरण सांभाळतात, कारण ते सांभाळणं त्यांची गरज असते, त्यामुळे ते पर्यावरण सांभाळतात. दुसरे लोक असतात ते असतात ओमनिवोरस, म्हणजे ते खाणारे, सर्वभक्षी, म्हणजे ते त्या सगळ्या गोष्टी लुटून नेण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असतात. कारण त्यांच्यासाठी काय असतं, समजा इकडच्या नदीतले मासे संपले तर आम्ही दुसऱ्या नदीतले खाऊ, इकडचं लाकूड संपलं तर आम्ही तिकडचं लाकूड खाऊ, असे वाटणारे लोक असतात. आणि तिसरे असतात इकॉलॉजिकल रेफ्युजी, जे हे सगळं नष्ट झाल्यामुळे बाहेर फेकले जातात. आणि हे इकॉलॉजिकल रेफ्युजी मग कुठेतरी झोपडपट्टीत जाऊन राहतात. हे इकॉलॉजिकल रेफ्युजी मग कुठेतरी जंगलावरती आक्रमण करतात आणि आम्ही त्यांना क्रिमिनल ठरवतो. ऑमनिवोरस म्हणजे सर्वभक्षी लोकांनी जे काही केलं त्याचं हे मात्र त्यांच्या कपडावरती फोडलं जातं. त्यामुळे हे समजून घेणं मला असं वाटतं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तर म्हणजे गाडगीळ अहवालाशी संबंध फक्त तुमच्या घरी राहिला इतका झाला की अजून काही संबंध अहवालाशी आलाय? नाही, गाडगीळ अहवालाचा संबंध एक तू विचार केलास म्हणजे पण माझा त्या आंदोलनाशी संबंध होता ना. म्हणजे मी त्याच्या अगोदर एका पाईपलाईनच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी होतो, त्याच्यानंतर मायनिंगच्या संदर्भातल्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि एकंदरीतच पर्यावरण चळवळीशी संबंधित असल्यामुळे ज्या ज्या गोष्टी पर्यावरणाशी संबंधित होत्या त्या अभ्यासणं ही माझी गरज होती आणि ते समजून घेणं ही माझी गरज होती. आणि गाडगीळ समितीच्या अहवालातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी आवडली होती ती अशी की त्याच्यामध्ये हुकुमशाही नव्हती. म्हणजे हे असं करा असं गाडगीळ म्हणत नव्हते, हा अट्टहास गाडगिळांच्या मांडणीमध्ये नव्हता. उलट गाडगीळ असं म्हणत होते की लोकांना ठरवू द्या, लोकांना माहिती द्या आणि लोकांना ठरवू द्या. म्हणजे मी हा मुद्दा परत रिपीट केला. त्यांनी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती की हुकुमशाही चालवल्यानंतर काय होतं. आणि ही गोष्ट मला असं वाटतं की समजण्यासारखी आहे. आणि ही गोष्ट साधारणपणे 50 ते 60च्या दशकातली. तू सलीम अलींचं नाव ऐकलं असेल, पक्षी तज्ञ सलीम अली. तर काय झालं होतं की भरतपूर म्हणून जे राजस्थानच्या आसपास जो भाग आहे तर ते एक भरतपूरचं जे तलावाचा भाग आहे तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात मायग्रंट बर्ड्स येतात, पक्षी, विदेशी पक्षी पण येतात. आणि तिथं पूर्वापार म्हशी पाळल्या जात होत्या. म्हणजे शेतकरी तिथं जायचे, त्यांच्या म्हशी त्या पाण्यामध्ये डुंबायच्या, तिथं जी झाडं होती त्याची कंदमुळं काढून लोक घेऊन जायचे. आणि मग सलीम अलींना असं वाटायला लागलं, सलीम अली हे खूप मोठं नाव आज पक्ष क्षेत्रातलं, म्हणजे भारत आणि पाकिस्तानातल्या पक्षांचा सगळ्यात जास्त अभ्यास केलेला माणूस. तर त्या माणसाला असं वाटायला लागलं की ह्या लोकांच्या म्हशींमुळे आणि ह्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे ह्या पक्षांवरती परिणाम होतो.
त्यामुळे असा काहीतरी कायदा केला पाहिजे की जेणेकरून इथं ह्या म्हशी डुंबायला येता कामा नयेत आणि हे लोक जे कंदमुळं न्यायला येतात ते येता कामा नयेत. आणि त्यांनी तो कायदा करवून घेतला. म्हणजे अगदी सुरुवातीच्या अभयारण्यापैकी एक अभयारण्य म्हणजे भरतपूरचं अभयारण्य. आणि गंमत अशी की त्याला लोकांनी विरोध केला. हे गंमत म्हणणंही चुकीचं आहे. लोकांनी विरोध केला आणि लोकांच्यावरती फायरिंग झालं. 8 लोक शहीद झाले. 8 लोक शहीद झाले. आपल्याला वाटतंय कसं की पर्यावरणाच्या विरोधात हे लोक होते आणि मग शहीद झाले काय? कारण त्याच्यानंतरचा इतिहास विचार करण्यासारखा आहे. त्याच्यानंतर 6-7 वर्षांनी असं लक्षात आलं की तिथं येणाऱ्या पक्ष्यांची संख्याच रोडावली. येते लक्षात? म्हणजे तिथं जेव्हा त्या म्हशी डुंबत होत्या तेव्हा तिथलं जे तळ होतं त्या तळ्याची खोली वाढत होती. जेव्हा तिथे लोक येत होती आणि ती कंदमुळं काढून नेत होती तेव्हा ती त्या पक्ष्यांसाठीचं खाद्य त्यांच्या नेहमीच्या कृतीमुळे तयार करत होती. आणि हे जे हा जो काही मानवी हस्तक्षेप जो किंवा मानवी पुरस्पर जीवन जे होतं शेतकऱ्यांचं आणि ह्याचं जीवन जे होतं ते जीवन कुठेतरी सक्तीने थांबवण्यात आलं आणि त्याचा परिणाम उलटा झाला. म्हणजे 8 लोकांना बळी जावं लागलं एका बाजूला, पण ते ज्या गृहीतकावरती बळी जावं लागलं ते गृहीतक चुकीचं होतं. ही गोष्ट सुद्धा गाडगिळांनी नमूद केली आहे आणि गाडगिळांनी ही गोष्ट सांगितली आहे. आणि ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही सामान्य लोकांना जिथं गाव पातळीवरती राहणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला हद्दपार नाही करायचं आहे. तुम्हाला त्या लोकांची जीवनशैलीच अशी आहे की ती त्या जंगलाशी पूरक आहे. म्हणजे लक्षात घे, लोक केव्हा सर्वभक्षी होतात म्हणजे मोठ्या लुटारूंचं सोडून द्या. जेव्हा असं लक्षात येतं की हे नाहीतरी नाहीसच होणार आहे, कोणीतरी हे पळवूनच नेणार आहे, तर मग मी पण नेतो. पण जेव्हा लोकांना ही खात्री असते की नाही माझ्या पिढ्यानपिढ्या हे राहणार आहे, पिढ्यानपिढ्या राहणार आहे, तर मग माणूस ते सांभाळतो. म्हणजे पिढ्यानपिढ्या राहण्यासाठी सांभाळतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी सुद्धा म्हणजे आंब्याचं झाड, तुझ्या जर शेतात एखादं आंब्याचं फणसाचं झाड असेल ते तुझ्या आजोबांनी पणजोबांनी लावलेलं असेल, त्यांना नाही मिळाले खायला ते, पण आमची नातवंडा खातीत ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी लावलं. पण आज असा विचार लोक करणार नाहीत कारण लोकांना माहिती आहे की कदाचित हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत राहणार पण नाही. हे जे आहे ही मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे की मानसिकता ही का बदलते आहे. ही मानसिकता का बदलते आहे? एक तर लोकांच्या हातातले अधिकार वन खात्याकडे जात आहेत. दुसरा हे होत आहे की त्याचे हुकूम जे येत आहेत ते सेंटरकडून म्हणजे दिल्लीत बसलेल्या लोकांकडून आणि मुंबईत बसलेल्या लोकांकडून येत आहेत आणि लोकांच्या हातातले अधिकार नाहीशे होत आहेत. मग नसलेलेच अधिकार आहेत तर मग लोक काय करणार? त्यामुळे ही लोकांची मानसिकता आपण विचारात घेतली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर. म्हणजे अजूनही आताही वेळ गेले नाही असं वाटतंय का आजही माधव गाडगीळ अहवाल लागू करू शकतो असं वाटतंय? नक्कीच. मी तर असं म्हणेन की आणि माधव गाडगिळांचा अहवाल नुसता लागू करा असं माझं म्हणणं नाही आहे की तो हुकूम काढा, एक ऑर्डर काढा आणि लागू करा असं नाही. मला तर वाटतं की ही मुव्हमेंट करा. माधव गाडगिळांचा अहवाल हा गावागावामध्ये, शाळामध्ये, कॉलेजमध्ये वाचला जावा. त्याच्यावरती साधक बाधक चर्चा व्हावी, प्रत्येक शब्दावरती चर्चा व्हावी आणि ह्या चर्चा करून ह्याच्यामधली कोणती गोष्ट तुम्हाला बरोबर वाटते, कोणती गोष्ट तुम्हाला चुकीची वाटते, कोणती गोष्ट बदलाविषयी तुम्हाला वाटते हे ठरवावं. तज्ञांची मदत घ्यावी. मला असं वाटतं की गाडगिळांचा अहवाल हा आजही मुव्हमेंट करण्याचा अहवाल आहे. आणि मला म्हणजे जेव्हा तू मला म्हणालस की तुमचा इंटरव्ह्यू करायचा आहे तेव्हा माझ्या डोक्यात पहिली गोष्ट हीच आली की माधव गाडगीळ अहवालाच्या प्रती ह्या प्रत्येकाने वाचल्या पाहिजे. जे विरोध करतायत त्यांनी त्या वाचलेल्या नाहीत, पण जे समर्थनात आहेत त्यांनी त्या फारशा वाचलेल्या आहेत असंही मला वाटत नाही. पण तो अतिशय सुंदर अहवाल आहे, तो वाचावा आणि समजून घ्यावा की ह्या सगळे इकॉलॉजी रिलेटेड ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचे अनेक आस्पेक्ट जे आहेत ते समजून घ्यावेत. आणि आपण अशा परिस्थितीमध्ये आलेलो आहोत आता. हे गंभीर गोष्ट आहे. स्टीफन हॉकिंग हे सांगून गेलाय की आता जास्त दिवस पृथ्वीवरती आयुष्य माणसांचं अस्तित्व किंवा जीवसृष्टीचं अस्तित्व नाही आहे आणि त्याची जरा सुद्धा जाणीव आम्हाला नाही आहे. आणि आम्ही जे जीवन जगतो आहोत ते कॉम्प्रोमाइज करून जगतो आहोत. तर ते हे बदलण्याची गरज आहे. शेती ही यंत्राधिष्ठित जर करायची नसेल आणि ऑर्गॅनिक शेती जर करायची असेल जी 50 वर्षापूर्वी करत होते लोक, तर तशी शेती तुम्हाला करायची असेल आणि ती करावी लागेल. आणि इथं मी गाडगिळांच्या पुढे जाऊन मी तुम्हाला आणखी दोघांचं नाव घेईन. त्याच्यापैकी एक घेईन मासानोबु फुकुओका, ज्यांनी वन स्ट्रॉ रिव्होल्युशन नावाचं पुस्तक लिहिलं. हा माणूस सुद्धा कोणी बिनडोक माणूस नाही, हा मायक्रोबायोलॉजिस्ट होता. आणि हा मायक्रोबायोलॉजिस्ट कशामधला? प्लांट फिजिओलॉजी मधला मायक्रोबायोलॉजिस्ट होता. आणि ह्या माणसाने
बिन नांगरणीची शेती ही कन्सेप्ट मांडली, जगभर ती मानली गेली. आणि त्यांनी उत्पादन काढून, म्हणजे जपान मधला शास्त्रज्ञ, त्यांनी इतकं उत्पादन काढून दाखवलं आपल्या त्या पद्धतीने की जे रेकॉर्ड ब्रेकिंग होतं. म्हणजे जपानी शेती जी गाजलेली शेती होती त्याच्याशी तुलना करणारं रेकॉर्ड त्याने वन स्टॉर रिव्होल्युशन ह्या ज्या पुस्तकातून जे मांडलंय ते तेवढ्या प्रकारचं रेकॉर्ड त्यांनी काढून दाखवलं. आणि दुसऱ्या व्यक्तींचा मी उल्लेख करेन ते म्हणजे श्रीपाद दाभोळकर. मी नरेंद्र दाभोळकरांविषयी नाही बोलत आहे, दाभोळकर म्हटल्यानंतर नरेंद्र दाभोळकर आठवतात. श्रीपाद दाभोळकरांविषयी बोलतोय. श्रीपाद दाभोळकरांना द्राक्ष माऊली म्हटलं जातं. हे मॅथमॅटिशियन, हे गणित तज्ज्ञ, पण ह्या माणसाने शेतीमध्ये संशोधन केलं आणि त्याने सांगितलं की आता सौर्य शेती करण्याची गरज आहे आणि तुमच्याकडे 10 गुंठे जर जमीन असेल तर तुमचं 5 माणसाचं कुटुंब एक छानपैकी जीवन, मध्यमवर्गीय जीवन जगू शकतं. मला असं वाटतं की हे प्रयोग करण्याची आता आवश्यकता आहे. केवळ गाडगीळ अहवाल लागू झाला की नाही झाला, तो होणार की नाही होणार, ह्याच्या चर्चा आपण किती दिवसही करू शकू, त्याच्यावरती तुमची चॅनल पण बऱ्यापैकी चालतील. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की हे वाचवायचं जर असेल तर हे शेतीतले प्रयोग करण्याची गरज आहे. दाभोळकरांनी एक छान शब्द वापरला आता, ग्रे मॅटर जोडण्याची गरज आहे ऍग्रिकल्चरला. त्यांनी नॅचिको कल्चर असा एक शब्द वापरला. ग्रे मॅटर म्हणजे मेंदूतल्या पदार्थाला, मेंदूला ग्रे मॅटर म्हणतात. तर ग्रे मॅटर हे जोडणं म्हणजे विचारांनी एकमेकाला जोडणं आणि ते शेतीशी संबंधित जोडणं हे खूप आवश्यक आहे. शेवटी सूर्य हा ह्या सगळ्या ह्याचा ऊर्जा स्रोत आहे. आपण बघितलं तर प्रत्येक पान, हिरवं पान, क्लोरोफिल हे प्रोडक्शन युनिट आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरची कोणतीही एनर्जी, जी साठवलेली एनर्जी, अगदी फॉसिल फ्युएल, जीवाश्म इंधन सुद्धा एकेकाळच्या पानांनी साठवलेलीच ती ऊर्जा आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रत्येक ठिकाणी ही ऊर्जा वाचवू शकतो का आणि ती ऊर्जा आपण रूपांतरित करू शकतो का. आणि प्राध्यापक दाभोळकरांनी हे वेगवेगळ्या पुस्तकांच्या याच्यात, म्हणजे प्लेंटी फॉर ऑल या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांची नॅचुको कल्चरची कन्सेप्ट व्यवस्थित मांडली. विपुलात सृष्टी नावाचं त्यांनी एक मराठीतून छान पुस्तक लिहिलं. केल्याने होत आहे रे हे छान पुस्तक लिहिलं. म्हणजे याला पु ल देशपांडेंनी सुद्धा प्रस्तावना लिहिली. इतकं छान पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि पु ल देशपांडे म्हणाले मला शेतीतलं काही कळत नाही पण एखादी रहस्य कथा वाचावी तसं हे पुस्तक आहे. तर मला असं वाटतं की हे जर आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणू शकलो तरच ह्या सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकू. कारण आज डेमॉन्स्ट्रेशन करण्याची गरज आहे. म्हणजे आपण हे म्हणतोय की पर्यावरण वाचलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण आपण धंदे काय करतोय. म्हणजे मी पर्यावरण वाचलं पाहिजे असं म्हणतोय आणि मी डॉक्टरकी करतोय. तू पर्यावरण वाचलं पाहिजे असं म्हणतोय आणि तू जर्नलिझम करतोयस, पण मग शेती कोण करणार. मला असं वाटतं की हा बेसिक प्रश्न आपण एकमेकाला विचारण्याची गरज आहे की जी 10 गुंठ्यात मध्ये जर उत्पादन 5 माणसांना जगण्या इतकं होण्यासारखं असेल तर बाकीच्यांचं बाजूला राहू दे. हा प्रयोग लोकांनी करावा. मला असं वाटतं की आपल्या ह्या चर्चेतून लोकांनी जरी ह्या बाबतीत विचार करायला सुरुवात केली तरी मला असं वाटतं की हे फलित झालं. बराच वेळ मी बोललो, तुला बोलू देण्याच्या ऐवजी मीच जास्त बोललो असं मला वाटतं. धन्यवाद सर. खरंच म्हणजे माधव गाडगीळचा अहवाल, माधव गाडगीळ सरांचा अहवाल लागू झाला असता तर कळण्यासारखी दुर्घटना घडली नसते असं ठाम मत या ठिकाणी डॉक्टर रुपेश पाटकर सरांनी व्यक्त केले. त्यामुळे आता या अहवालाबाबत ज्या खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या त्यापासून लोकांनी सावध राहून खरा माधव गाडगीळ अहवाल समजून घेतला पाहिजे असं या चर्चेतून आम्ही तुम्हाला आवाहन करतोय. तर या चर्चेत सहभागी झालात तुमचं खूप खूप धन्यवाद.